नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आसन व्यवस्था म्हणजे सिटिंग अरेंजमेंट या टॉपिकमध्ये या ठिकाणी बरेचसे क्वेश्चन आपल्याला सॉल्व करून दिलेले आहेत. तर बघा, IBPS आणि TCS या बेसवर या पुस्तकाची रचना केलेली आहे आणि त्याच्यामधले जे एक्झाम्पल आहे ते या ठिकाणी कशा प्रकारे सॉल्व करून दिलेले आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, बघूया क्वेश्चन आन्सर. तर फर्स्ट क्वेश्चन म्हणजे पहिला टाईप तुम्हाला दिलेला आहे, सीता रांगेत समोरून 7वी व मागून 8वी आहे, तर रांगेत एकूण विद्यार्थी संख्या किती? अशा प्रकारचा प्रश्न दिलेला आहे. तर हा प्रश्न आपल्याला कसा सॉल्व करायचा? तर सगळ्यात पहिलंच सेंटेन्स किंवा पहिलं वाक्य आपण बघूया. सीता रांगेत समोरून 7वी, तर आपण या ठिकाणी समोरून 7वी म्हणून आपण समोरून 7 नंबरचे डॉट काढूया. 1 2 3 4 5 6 आणि 7 नंबरला सीता बसलेली, सीता. ओके. त्यानंतर मागून 8वी आहे. आता सीता मागून 8वी आहे, तर 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8 आहे, तर रांगेत एकूण विद्यार्थी संख्या किती? अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला रांगेतली विद्यार्थी संख्या काढायची, म्हणून समोरील बाजू आपल्याला समोरील जे नंबर आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत. तर बघा, या ठिकाणी 1 2 3 4 5 6 आणि हा नंबर जो आहे तो 7 आहे. त्यानंतर या ठिकाणी उलट दिशेने 8व्या नंबरला आहे 1 2 3 4 5 6 7 आणि 8व्या नंबरला. तर काय विचारलेली आहे? एकूण रांगेत मुलांची संख्या किती असं विचारलं आहे. तर हा जो प्रश्न आहे, अशा प्रकारचे जे प्रश्न असतात ते प्रश्न सॉल्व करण्यासाठी सगळ्यात पहिलं आपल्याला या ठिकाणी 7 + 8 करावं लागेल. तर बघा, 7 + 8 = 15. म्हणजेच काय, समोरील जी मुलांची संख्या आहे ती 7 आहे आणि मागून जी आहे ती 8 आहे, म्हणून आपण त्याची काय केली, या ठिकाणी बेरीज केली. त्यानंतर पुढे बघा, तर या ठिकाणी 15 - 1 करायचं आहे आपल्याला, म्हणून ते येतील 14. तर या ठिकाणी एकूण रांगेमध्ये मुलांची संख्या आहे 14. तर आपलं या ठिकाणी ॲन्सरमध्ये उत्तर चॉईस करायचं आहे, बघायचं आहे आणि ते करेक्ट करायचं आहे. अशाच प्रकारचा एक खाली क्वेश्चन दिलेला आहे. तर बघा, हा जो क्वेश्चन आहे तो टाईप्स सेकंड आहे. तर बघा, या ठिकाणी हा क्वेश्चन कशा प्रकारे सॉल्व करून दिला आहे तर ते बघूया. तर बघा, सीता समोरून 5व्या क्रमांकावर व गीता मागून 3ऱ्या क्रमांकावर आहे. तर हा प्रश्न सॉल्व करण्यासाठी आपण पहिल्यासारखंच करणार आहे. सीता समोरून 5व्या क्रमांकावर, तर 1 2 3 4 5, 5व्या क्रमांकावर सीता. आता परत काय क्वेश्चन विचारला आहे, क्रमांकावर व गीता मागून 3ऱ्या क्रमांकावर आहे. आता मागून 3ऱ्या क्रमांकावर 1 2 3, 3ऱ्या क्रमांकावर गीता आहे. आता पुढं काय दिलेलं आहे बघा, 3ऱ्या क्रमांकावर गीता आहे. जर सीता व गीता दरम्यान मनोज, राम व रमेश बसेल तर रांगेमध्ये एकूण किती विद्यार्थी आहे? आता यांच्या दरम्यान कोण बसलेलं आहे? तर बघा, मनोज. त्या ठिकाणी मनोज, त्यानंतर राम आणि रमेश बसलेले आहे. रमेश आहे, तर रांगेमध्ये एकूण किती विद्यार्थी संख्या आहे? अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. तर आपण या ठिकाणी 5व्या नंबरपर्यंत कोणी सीता बसलेली आहे, म्हणून आपण या ठिकाणी 5 अधिक हे 3 जण मनोज, राम, रमेश हे 3 अधिक गीता ही 3 नंबरला बसलेली आहे, म्हणून ते 3 विद्यार्थी आहे. इज इक्वल किती होईल यांची बेरीज करायची आहे.
तर बघा 5 आणि 3 8, 8 आणि 3 11. तर या ठिकाणी 11 येते. आपल्या ऑप्शनमध्ये 11 कुठं आहे त्याला करेक्ट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी दिलेला आहे पुढचा. राम रांगेत समोरून 10व्या क्रमांकावर आहे. समोरून म्हणून 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 काय राम रांगेत समोरून 10व्या क्रमांकावर. इथं लिहायचंय राम. त्यानंतर मागून 8व्या. तर रांगेत एकूण किती विद्यार्थी असतील. आता मागून 8व्या क्रमांकावर 1 2 3 4 5 6 7 आणि 8. तर एकूण रांगेत किती विद्यार्थी आहे अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रकार आहे तो तिसरा प्रकार आहे. तर या ठिकाणी आपल्याला हे किती दिलेले आहे 10. तर 10 अधिक हे किती दिलेले आहे 8 आणि हे होतील 18. आता बरोबर करायचं आहे. 18 वजा 1 करायचं, ते येतील 17. तर या ठिकाणी 17 आपलं जे ऑप्शन आहे ते चॉईस करायचं आहे, निवडायचं आहे आणि त्याला करेक्ट करायचं आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे 3 टाईप्स आहे सिटिंग अरेंजमेंटचे ते शिकलेलो आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.